हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। तर आज आपण शुभांशु शुक्ला यांच्याविषयी पूर्ण करंट अफेअर्स इथे बघणार आहोत आणि हे करंट अफेअर्स आपल्याला सगळ्याच एक्झामसाठी आवश्यक आहे। पोलीस भरती, रेल्वे ग्रुप डी, रेल्वे NTPC सगळ्याच परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा तुम्हाला नक्की होईल। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे, आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अजून सबस्क्राइब नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। प्रश्न क्रमांक 1, शुभांशु शुक्ला हे कोण आहेत? भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आणि अवकाशयात्री आहेत। प्रश्न क्रमांक 2, तर हे सगळे प्रश्नच आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून मुखपाठ करून ठेवा। 2 नंबर आहे, शुभांशु शुक्ला ISS वर किती दिवस राहतील? उत्तर आहे 14 दिवस। प्रश्न क्रमांक 3, ISS ची प्रदक्षिणा फेरी किती वेळेत पूर्ण होईल? उत्तर आहे 9 ते 93 मिनिटात। प्रश्न क्रमांक 4, शुभांशु शुक्ला ISS वर कशाचा शोध लावतील? उत्तर आहे 7 भारतीय शोध। तर 7 भारतीय शोध हे शुभांशु शुक्ला लावणार आहेत। प्रश्न क्रमांक 5, ISS ची उंची पृथ्वीपासून किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 350 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 6, एक्झिओम मिशन 4 मध्ये किती अवकाशयात्री समाविष्ट आहेत? उत्तर आहे 4 अवकाशयात्री। प्रश्न क्रमांक 7, शुभांशु शुक्लाचा एक्झिओम मिशन 4 कधी लॉन्च झाला? उत्तर आहे 26 जून 2025 ला। नेक्स्ट बघूया, एक्झिओम मिशन 4 चे नेतृत्व कोण करत आहे? तर उत्तर आहे पेगी विट्सन। तर शुभांशु शुक्लाबरोबर पेगी विट्सन सुद्धा या अवकाशयानमध्ये बसलेले आहेत। प्रश्न क्रमांक 9, ISS चे पूर्ण नाव काय आहे? उत्तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन। नेक्स्ट बघूया, प्रश्न क्रमांक 10, ISS ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 2011 ला। नेक्स्ट बघूया, एक्झिओम मिशन 4 मध्ये किती वैज्ञानिक प्रयोग केले जातील? तर उत्तर आहे 60 प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग इथे केले जाणार आहेत। त्यामध्ये काही आपले भारतीय प्रयोगसुद्धा असणार आहेत। नेक्स्ट बघूया, शुभांशु शुक्लाचे मिशन भारताच्या कोणत्या मिशनच्या तयारीसाठी मदत करेल? उत्तर आहे गगनयान मिशन। गगनयानसाठी एकदम फायदेशीर ठरणार आहे। नेक्स्ट बघूया, ISS ला बनवण्यासाठी कोणत्या अवकाश एजन्सीचा समावेश झालेला आहे? उत्तर आहे नासा, रॉसकॉस्मॉस, ESA, JAXA आणि CSA। शुभांशु शुक्लाचा जन्म कुठे झाला? उत्तर आहे लखनौ। नेक्स्ट बघूया, ISS इथे किती वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो? तर 16 वेळा। 16 वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त इथे होतो, म्हणजे पृथ्वीपेक्षा थोडंसं वेगळं इथे बघायला मिळणार आहे। शुभांशु शुक्ला यांना किती तास विमान चालवण्याचा अनुभव आहे? तर उत्तर आहे 3000 तास। फ्रेंड्स, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि हे प्रश्न तोंडपाठ करून ठेवा। प्रश्न क्रमांक 17, ISS कक्षा किती झुकलेली आहे? उत्तर आहे 51.6 डिग्री। नेक्स्ट बघूया, एक्झिओम मिशन 4 लॉन्च करण्यासाठी किती वेळा टाळले गेले होते? तर उत्तर आहे 7 वेळा। वातावरणातील काही बदलामुळे हे मिशन टाळण्यात आलेलं होतं। तर नेक्स्ट बघूया, ISS इथे किती लोक उपस्थित राहतात? उत्तर आहे 6 लोक। नेक्स्ट बघूया, शुभांशु शुक्ला यांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या अवकाशयानाचे नाव काय आहे? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। उत्तर आहे ड्रॅगन। नेक्स्ट बघूया, एक्झिओम मिशन 4 चे लक्ष्य काय आहे? उत्तर आहे मायक्रोग्रेटिव्हचे वैज्ञानिक प्रयोग। वेगवेगळे जे मायक्रोग्रेटिव्हचे वैज्ञानिक प्रयोग असतात ते इथे होणार आहेत। नेक्स्ट बघूया, शुभांशु शुक्ला यांच्या ट्रेनिंगवर किती खर्च झाला? उत्तर आहे 548 करोड। तर शुभांशु शुक्ला यांच्या ट्रेनिंगसाठी 548 करोड भारत सरकारने खर्च केलेला आहे। नेक्स्ट बघूया, शुभांशु शुक्ला यांनी केलेल्या सायनोबॅक्टेरियाच्या प्रयोगाचा उद्देश काय आहे? उत्तर आहे ऑक्सिजन आणि अन्न निर्मिती करणे। नेक्स्ट, शुभांशु शुक्ला यांचे मिशन भारतासाठी का महत्त्वाचे आहे? आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि गगनयान याच्या तयारीकरिता हे महत्त्वाचे आहे। नेक्स्ट बघूया, 25 नंबर आहे, शुभांशु शुक्ला अवकाशात पोहोचल्यावर त्यांनी भारतीयांना पहिला संदेश काय दिलेला आहे? उत्तर आहे नमस्कार मेरे प्यारे देशवासियो। तर हा संदेश त्यांनी हिंदीमध्ये दिलेला आहे, कारण त्यांची मातृभाषा ही हिंदी असल्यामुळे हा संदेश त्यांनी हिंदीमध्ये दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 26 आहे,
ISSचा आकार किती आहे? उत्तर आहे 5 बेडरूम एवढा. प्रश्न क्रमांक 27 आणि शेवटचा प्रश्न आहे. शुभांशु शुक्ला ISS इथे जाताना सोबत काय घेऊन गेले? याचं उत्तर आहे भारतीय खाद्यपदार्थ आणि तिरंगा. तर हे होते आजचे शुभांशु शुक्ला यांच्याविषयी करंट अफेअर्सचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न. सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. या प्रश्नांचा तुम्हाला 2 ते 3 मार्काचा नक्कीच फायदा होईल. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.